ॲन एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड, एक विशिष्ट प्रकारची चकमक. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लेखक गोष्टीचे पुस्तक वाचत असताना त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले की एक मोठे नर वानर एका पिल्लाला पकडून त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. लेखक त्या नरवानरापासून पिल्लाची सुटका करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर पुढे काय झाले ते आज आपण पाहणार आहोत. लेट स्टार्ट. द चेंज्ड circumstances and the sudden unexpected attack from unknown courtiers forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला, त्यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर्ड टू बी डेड. ते पिल्लू अगदी गलित गात्र आणि अर्धमेले झालेले होते. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. त्याचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आशेने कुत्र्यांचे घोळके आणखीनच चेकाळले. Keeping the dog at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. हातातल्या काठीने कुत्र्याला दूर ठेवत लेखक सांगतात की मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते जे पिल्लू आहे ते अतिशय अगदी निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि खरोखरच ते एक नर पिल्लू होते. बाय दिस टाइम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. त्यावेळापर्यंत माझे आईवडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन माझे हे बचाव कार्य पाहत उभे राहिले होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. हे सगळं आमचे काही शेजारीही दूर अंतरावर गोळा होऊन पाहत होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. वानराच्या पिल्लाला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. लेखक सांगतात की त्या पिल्लाचे शरीर खोल जखमांनी आणि त्या जखमांच्या व्रणांनी भरून गेलेले होते. ब्लड वॉज ओजिंग फ्रॉम सम ऑफ हिज वुंड्स. काही जखमांमधून रक्तस्रावही ओघळत होता. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. ते पिल्लू अगदी निश्चल निपचित असं पडून होतं. माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझे वडील, लेखक सांगतात की त्यांचे वडील प्रथमोपचारची पेटी असते ती पेटी घेऊन त्याच्या जखमा स्वच्छ केलेल्या आहेत आणि त्यामुळं काय झालं बघा, ते जे रक्त यायचं आहे ते थोडंसं थांबलेलं आहे. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर सॅलो. पिल्लाचा श्वासोच्छ्वास चालू आहे परंतु तो मंदावलेला आहे, परंतु चालू आहे हे पाहून मला हायसे वाटले असं लेखक या ठिकाणी सांगतायत. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up.
पाण्याचे शिंतोडे मारल्यावर पिल्लाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. ते भेदरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. His 2 little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. एखादे आता त्या पिल्लाचे जे चिमुकले डोळे आहेत हे अगदी लुकलुकते डोळे, ते डोळे पाण्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते पिल्लू रडू लागले. अगदी एक धसका बसलेल्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते रडू लागले. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began to taking hesitant bites. मी सोलून दिलेली केळी त्याने थरथरत्या हाताने घेतली आणि अगदी घाबरत ती केळी खाऊ लागली असे लेखक या ठिकाणी सांगतात. My attention was fixed on the revival of the baby langur. वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे लेखक सांगतात की माझे सर्व लक्ष लागले होते. Suddenly I had an uncanny feeling of being watched. त्याच वेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली असे लेखक म्हणतात. I turned away from the coop and looked up. लेखकाने काय केलं बघा, त्यांनी वर पाहिलं तर त्या वानराची आई त्या लेखकांच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून सर्व हालचाली निरखत होती. काय करत होती बघा ती. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. लेखक ज्या हालचाली करत होते ते सर्व हालचाली त्या पिल्लाची आई त्या छतावर बसून पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. जणू काही त्या आईला असं वाटत होतं की आपलं पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती त्या ठिकाणी शांत बसून होती. मेनव्हाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाउडर. दरम्यानच्या काळामध्ये काय झालं, त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली आणि ते मोठ्याने अगदी जोरजोराने ते रडू लागले. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मग मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो असं लेखक सांगतात. Immediately the mother descended on the roof of the coop and picked up the baby in her arms. त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. पिल्लाला तिने उचलून घेतल्यानंतर त्याच्या शरीरावरील जखमांचं तिने बारकाईने अगदी कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. द बेबी फाउंड ग्रेट सॉलिस इन हर केअरिंग आर्म्स. आपल्या आईच्या छातीशी घट्ट कवटाळल्यामुळे तिच्या मायेच्या मिठीत पिल्लाला दिलासा मिळाला. द मदर सॅट स्टील with the baby in her lap of a few minutes. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी जी आई आहे ती तशीच बसली. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assaults. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत असावी असं लेखक.
For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. त्या आईने, लेखक सांगतात, काही क्षणासाठी माझ्या डोळ्यामध्ये अगदी डोळे घालून पाहिले. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही, असं लेखक सांगतात. I was overwhelmed by the emotion, the sentiment and the way she said thanks to me. तिच्या डोळ्यामधले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला अगदी भरून आले, असं लेखक सांगतायत. There sat a universal mother holding a stricken child in her lap. माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी जणू काही साऱ्या विश्वाची माताच तिथे बसली होती, असं लेखक या ठिकाणी उल्लेख करतात. त्या पिल्लाच्या आईचा जणू काही ती विश्वाची माताच होती, असं ते तिला मानतायत. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी to her belly and reached out kitchen roof. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने लेखकांच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. She survived the area for the vicious male langur and then left opposite to the place of the violent encounter. त्यानंतर त्या निर्दयी नर वानराचा तिने कानोसा घेतला. तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि त्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता, ज्या बाजूने तो हल्ला झाला त्याच्या विरुद्ध दिशेला तिने झेप घेतली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. एक आई तिच्या आणि तिच्या पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने लेखक म्हणतात की मला अशी खात्री पटली की प्राणी मात्रांचा एकमेकातील संवाद आणि परस्पर असणारा जो दृढविश्वास आहे ही खरोखर एक सत्य गोष्ट आहे, आणि एकमेकांच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते, अशी खात्री लेखकांना या ठिकाणी बसलेली आहे. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. लेखक पुढे सांगतात, त्या आईने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यांच्यातील परस्पर संपर्काचे साधन म्हणजे फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी असलेला परस्परांतला विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत, असं लेखक या ठिकाणी सांगतात. लास्ट पॅरेग्राफ. 55 years have passed since that day. लेखक सांगतायत की ही सगळी घटना घडून गेली, त्या घटनेला आता 55 वर्षे उलटून गेलेली आहेत. लेखक आपल्या आयुष्यात आठवण या ठिकाणी सांगत होते. ते सांगतात की या घटनेला आता 55 वर्षे उलटून गेलेले आहेत. आय एम नाऊ 70 year old. लेखकांचं वय आज 70 वर्ष आहे, असं ते सांगतात. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. परंतु लेखक म्हणतात, जरी आज या घटनेला 55 वर्षे उलटून गेली असली तरीसुद्धा त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे, असं शेवटी तपन मुखर्जी यांनी आपली जी लहानपणीची आठवण आहे हे सांगताना सांगितलेलं आहे.